मित्रहो नमस्कार। राजकारणामध्ये ज्या वेळेला एखाद्या नेत्याचा बॅड पॅच सुरू होतो किंवा त्याचे तारे गर्दिशमध्ये येतात त्यावेळेला अगदी छोट्या छोट्या लोकांकडून सुद्धा त्या नेत्याला टपल्या आणि टिचक्या मारल्या जातात। याचा उत्तम उदाहरण म्हणजे आज उद्धव ठाकरे यांच्या बाबतीत सांगता येईल। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख असलेल्या उद्धव ठाकरे यांना आज अगदी एक वेळ मुंबई महानगरपालिकेमध्ये नगरसेविकेचा कार्यकाळ पूर्ण करणाऱ्या एका तरुणीने चक्क भेटायला येणार नाही अशा पद्धतीचा निरोप दिलाय। आणि ही नगरसेविका दुसरी तिसरी कोणी नसून उद्धव ठाकरे यांचे मॅन फ्रायडे असलेल्या विनोद घोसाळकरांच्या दिवंगत मुलाची पत्नी आहे। तेजस्विनी अभिषेक घोसाळकर हिने उद्धव ठाकरे यांना मी मातोश्रीवर येणार नाही अशा पद्धतीचा निरोप दिलेला आहे। आणि उद्धव ठाकरेंसमोर अशा पद्धतीत वागण्याची किंवा बोलण्याची तेजस्विनी घोसाळकरांची झालेली हिम्मत ही नेमकी कशामुळे आहे आणि तेजस्विनीवर ही वेळ का आली, उद्धव ठाकरेंवर ही वेळ का आली, या सगळ्या गोष्टीचा संक्षिप्त स्वरूपात आपण उहापोह करणार आहोत। नमस्कार मित्रहो, मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र। मित्रहो, या व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी आपल्याला एक विनंती करतो की हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघावा। जर आपलं शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंवर अतोनात प्रेम होतं असेल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला पाहिजे आणि तुम्हाला जितकं यथाशक्ती होईल तितका हा व्हिडिओ तुम्ही व्हायरल केला पाहिजे। याचं कारण हा व्हिडिओ व्हायरल करणं म्हणजे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना अधिक धगधगत ठेवण्यासाठी जी काही सद्बुद्धी काही नेत्यांना होण्याची गरज आहे त्यासाठीचा हा प्रपंच आहे। मित्रहो, विनोद घोसाळकर हे शिवसेनेचे एक उपनेते आहेत आणि छत्रपती संभाजीनगरचे संपर्क नेते आहेत। उद्धव ठाकरे यांच्या जवळ जी काही नेते मंडळी आहेत त्यातलं सगळ्यात प्रमुख नाव जर आपण त्याचा विचार केला तर त्यामधलं एक नाव आपल्याला जे लक्षात येतं ते विनोद घोसाळकर। 2009ला ते माजी आमदार होते। त्यांची राजकीय कारकीर्द ही उपशाखा प्रमुख पदापासून सुरू झाली आणि ज्या वेळेला पोटनिवडणूक झाली त्यावेळेला ते नगरसेवक म्हणून निवडून आले। त्यानंतर ते पुन्हा नगरसेवक पूर्णवेळ नगरसेवक झाले आणि 2009ला ते आमदार झाले। विनोद घोसाळकर हे स्वतः गेली अनेक वर्ष शिवसेनेशी संबंधित आहेत। शिवसेनेच्या वेगवेगळ्या पदांवर त्यांनी काम केलेलं आहे आणि त्यांचं एक वैशिष्ट्य म्हणजे संघटन बांधणी हे त्यांचं वैशिष्ट्य आहे। अत्यंत कुशल संघटक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं। आता हा झाला एक जमेचा भाग, पण याच विनोद घोसाळकरांचा एक वेगळा आणि सगळ्यांनाच खटकणारा गुण जर कोणता असेल तर तो आहे समोरच्याला अत्यंत उर्मट शब्दामध्ये बोलणं, समोरच्याचा पाणउतारा करणं आणि मीच तेवढा उपयुक्त आणि उपयोगी आहे, बाकी तुम्ही सगळे फिजूल आणि निष्काम आहात, हे विनोद घोसाळकरांचं जे सांगणं आहे त्यामुळे 2012ला त्यांच्यावर प्रचंड मोठं वादंग उठलं होतं। पण त्या वादंगामध्ये दोन गोष्टी घडल्या। एक तर मुंबईच्या माजी महापौर डॉक्टर शुभा राऊळ आणि माजी नगरसेविका शिवसेनेच्या शीतल म्हात्रे, ज्या आधी मनसेमध्येही होत्या, आता त्या एकनाथ शिंदेंबरोबर त्यांच्या प्रवक्त्या म्हणून काम करतायत, आणि मनीषा चौधरी, या तीनही महिला नेत्यांना त्रास देण्याचा ठपका हा विनोद घोसाळकर यांच्यावर ठेवण्यात आला होता आणि तशा पद्धतीची तक्रारही त्यांची झालेली होती। विनोद घोसाळकर यांनी शुभा राऊळ आणि शीतल म्हात्रे यांना प्रचंड म्हणजे मरणाप्रय यातना देणारा त्रास दिला होता। अशा वेळेला सुद्धा उद्धव ठाकरे यांनी त्यांची बाजू घेतली होती आणि त्यांना जितकं होईल तितकं कव्हर करत किंवा सांभाळत पुन्हा संघटनेच्या कामात त्यांना व्यस्त केलं होतं। पण याच विनोद घोसाळकर यांची एक सवय आहे, ती म्हणजे आपल्या कार्यक्षेत्राच्या पलीकडे किंवा आपल्या कार्यक्षेत्रामध्ये कोणताही दुसरा नेता मोठा होणार नाही याची काळजी घेणं। आता जी माझ्या हातात बातमी आहे ती बातमी किंवा माझ्या हातात जी माहिती आहे ती आहे की विनोद घोसाळकरांनी त्यांच्याकडच्या काही पदांचा, जवळपास सगळ्या पदांचा राजीनामा दिलेला आहे अशी माहिती आहे।
हा राजीनामा देण्याचं ही एक जे नाटक आहे त्याचं कारण काय आहे, तर पक्षामध्ये आपल्याबद्दल एक सहानुभूती निर्माण करणं हा त्याच्यातला एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आता जी त्यांची सून आहे तेजस्विनी घोसाळकर, ही शिवसेना सोडणार आहे अशा पद्धतीची बातमी आहे. तर ती कोणाकडे जाणार आहे, तर ती बहुधा भाजपमध्ये जाईल अशा पद्धतीचं एकूणच सगळं आपल्याला चित्र दिसतंय. आता ती का जाणार आहे? आता ही तेजस्विनी घोसाळकर कोण आहे, तर तेजस्विनी घोसाळकर ही विनोद घोसाळकर यांचा दिवंगत मुलगा अभिषेक घोसाळकर याची पत्नी आहे. अभिषेक घोसाळकर याची 8 फेब्रुवारी 2024ला मॉरिस नरुना याने हत्या केली होती. पण या हत्येचा जो तपास आहे तो नीट झालेला नाही याचं शल्य हे या तेजस्विनी घोसाळकर यांना सलतं आहे. पण एका बाजूला हे सगळं सुरू असताना तिथल्या संपूर्ण दहिसरमधल्या शिवसेनेच्या सगळ्या राजकारणावर आणि तिथल्या संपूर्ण सगळ्या व्यवस्थेवर विनोद घोसाळकर यांचा प्रचंड मोठा प्रभाव आणि पगडा आहे. इथला जो मुंबई महानगरपालिकेचा जो विभाग क्रमांक 1 आहे त्या भागातून अभिषेक घोसाळकर निवडणूक लढायचे. ते तिथून नगरसेवक झाले होते. त्यानंतर हा मतदारसंघ जो आहे हा महिलांसाठी राखीव झाला, म्हणून तिथून तेजस्विनी घोसाळकर या निवडणूक लढायला लागल्या आणि तिथे शीतल म्हात्रे या विभाग क्रमांक 7 मधून नगरसेविका होत्या. हा मतदारसंघ अभिषेक घोसाळकर यांना हवा होता. आपल्याच कुटुंबामध्ये जास्तीत जास्त नगरसेवक, स्वतःकडे आमदार पद, विभाग प्रमुख पद हे सगळं एकवटून ठेवण्याचा प्रयत्न हा विनोद घोसाळकरांचा असतो. विनोद घोसाळकर हे माझे अत्यंत चांगले स्नेही आहेत, माझा त्यांचा दोस्तानाही चांगला आहे. पण आता खरं बोलण्याची वेळ आलेली आहे आणि उद्धव ठाकरेंना नेमकं खरं ऐकण्याची गरज वाटत नसावी किंवा त्यांना आता तसं करायचं नसावं. आणि त्यामुळेच आज तेजस्विनी घोसाळकर सारखी एक तरुण मुलगी की जी माजी नगरसेविका आहे ती उद्धव ठाकरे यांची आज दुपारी 12:30 वाजता ठरलेली भेट नाकारण्याचं धाडस करते आणि उद्धव ठाकरे अशाच लोकांना किंवा अशाच मंडळींना पुन्हा पुन्हा चालना देत आहेत आणि त्यांना संघटनेमध्ये महत्त्व देत आहेत. आज उद्धव ठाकरेंची जी काही अवस्था आहे किंवा त्यांच्या पक्षाची जी काही अवस्था आहे त्याला पक्षातली जी काही कुटुंबशाही आहे किंवा जो काही जी बजबजपुरी झालेली आहे तीच त्याला जबाबदार आहे असं आपण म्हणू शकतो. आता विनोद घोसाळकरांच्या मुलाची झालेली हत्या आणि त्याचा जो सुरू असलेला तपास हा पूर्ण झालेला नाही आणि या तपासामध्ये सुद्धा ज्या पद्धतीच्या अपेक्षा किंवा जे कोणी हल्लेखोर आहेत हा हल्ला नेमका कोणी का आणि कसा केला याच्याबद्दल कोणतीही गोष्ट अजून म्हणावी तितकी उजेडात आलेली नाही. हे तेजस्विनीचं सगळ्यात मोठं शल्य आहे. आता हे जेव्हा उद्धव ठाकरेंना ती नाकारू शकते त्यांच्याकडे जाण्याची भेट, त्यावेळेला विनोद घोसाळकरांनी उद्धव ठाकरेंना फोन करून सांगितलं की ती येत नाहीये पण मी तुमच्या बरोबर आहे. आता अशा पद्धतीत आजपर्यंत जेव्हा राज ठाकरेंनी मनसे हा पक्ष बनवला त्यावेळेला मनोहर जोशींचा मुलगा उन्मेष जोशी हा राज ठाकरेंचा बिझनेस पार्टनर होता आणि मनोहर जोशी हे उद्धव ठाकरेंबरोबर होते. तीच गोष्ट मधुकर सरपोतदार, स्वर्गीय मधुकर सरपोतदार, त्यांचा मुलगा स्वर्गीय अतुल सरपोतदार हा राज ठाकरेंच्या गाडीचं सारथ्य करायचा. राज ठाकरेंच्या टॉप 5 फ्रेंड्समध्ये अतुल सरपोतदार होता आणि तो सुद्धा आपल्या वडिलांच्या बरोबर विचारांची आणि पक्षाची फारकत घेऊन राज ठाकरे यांच्या बरोबर राहिला. त्यानंतरचा जर आपण विचार केला तर आता अलीकडच्या काळामध्ये सुभाष देसाई हे स्वतः उद्धव ठाकरेंबरोबर आहेत आणि त्यांचा मुलगा भूषण देसाई याने MIDC मध्ये जो काही गोंधळ घातलेला होता तो गोंधळ निस्तारण्यासाठी त्याने एकनाथ शिंदे यांची शिवसेना निवडली. त्याचप्रमाणे अमोल गजानन कीर्तीकर हे स्वतः जरी उद्धव ठाकरेंबरोबर राहिले तरी गजानन कीर्तीकर हे एकनाथ शिंदेंच्या पक्षातले आता दुसऱ्या क्रमांकाचे नेते आहेत. ही जर आपण गोष्ट पाहिली तर त्याच्या अगदी आपण 90च्या दशकामध्ये गेलो तर ज्ञानेश्वर गावडे हे दक्षिण मुंबईतले एक शिवसेना प्रमुखांचे निष्ठावंत असे सहकारी होते. त्यांचा मुलगा अरविंद गावडे हा मनसेमध्ये आहे आणि ज्ञानेश्वर गावडे हे आजही मातोश्रीशी अत्यंत इमाने इदबारे राहिलेले आहेत. या जर सगळ्या नेत्यांचा आपण विचार केला तर इथे एकच गोष्ट अपवाद फक्त सुभाष देसाईंचा, या एकीकडे मुलगा किंवा एकीकडे वडील असलेल्या या कुटुंबाला उद्धव ठाकरे यांनी कधीही
मान मरातब किंवा सन्मान दिला नाही। सुभाष देसाई आणि उद्धव ठाकरे यांचं मेतकूट हे खूपच वेगळ्या स्वरूपाचं आहे आणि त्यामुळे सुभाष देसाई यांना प्रत्येक वेळेला शिवसेनेच्या प्रत्येक गोष्टीमध्ये एक मानाचं पान आणि झुकतं माप हे उद्धव ठाकरेंकडून दिलं गेलं। आता हे सगळं होत असताना जसं मी आपल्याला म्हटलं तसं विनोद गोसाळकर यांना प्रत्येक वेळेला म्हणजे बघा 2009 ला त्यांचा पराभव झाला। मनीषा चौधरींनी त्यांना सगळ्यात पहिल्यांदा जवळपास 40,000 मतांनी पाडलं। आता सुद्धा त्यांनी हट्टाने त्यांना एक जो एबी फॉर्म आहे तो त्यांना कोरा देण्यात आला होता आणि त्यांना काय सांगितलं होतं की तुम्हाला जे नाव टाकायचं आहे तुमचं किंवा तुमच्या सुनेचं ते नाव टाका। इतकी मोकळीक उद्धव ठाकरे खूपच क्वचित लोकांना देतात। विनोद गोसाळकरांनी स्वतः ती निवडणूक लढवली आणि त्यांचा मनीषा चौधरी त्या पूर्णपणे तंदुरुस्त नसताना त्यांच्या पायाला दुखापत असताना त्यांना चालताना प्रचंड त्रास होत असताना 47,000 मतांनी त्यांचा पराभव केलेला आहे। आणि आता सुद्धा त्यांचा जो दुसरा छोटा मुलगा आहे सौरभ घोसाळकर त्याला त्यांना पुढे आणायचं आहे, त्याच्या पत्नीला त्यांना पुढे आणायचं आहे। आणि हा थोडासा बघा आपल्याला फक्त राजकारणावर बोलायचं आहे, कोणाच्याही कुटुंबात काय कलह आहे याच्यावर आपल्याला बोलायचं नाहीये। त्यामुळे आपण त्या मुद्द्याला किंवा त्या गोष्टीला स्पर्श करणार नाही आहोत। पण विनोद गोसाळकर आणि त्यांच्यासारख्या काही नेत्यांची जी काही शिवसेनेमध्ये दादागिरी सुरू आहे किंवा त्यांना जे काही हे जे 12 बलुतेदार आहेत किंवा बारबाई कारस्थानी जे आहेत या सगळ्यांना उद्धव ठाकरे यांनी ज्या पद्धतीत वेळोवेळी मोठं केलेलं आहे, वेळोवेळी त्यांना झुकतं माप दिलेलं आहे, त्यामुळे या सगळ्या लोकांनी निष्ठावंत शिवसैनिकांचं मग त्या महिला असतील किंवा पुरुष असतील प्रचंड मोठं नुकसान केलेलं आहे। आज जर समजा विनोद गोसाळकरांची सुनबाई ही भाजपमध्ये जात असेल आणि विनोद गोसाळकर असं उद्धव ठाकरेंना सांगत असतील एकाच घरात राहून किंवा अगदी पहिल्या माळ्यावर आणि दुसऱ्या माळ्यावर राहून, कारण त्यांची राहण्याची व्यवस्था तशी आहे, आपल्या अनेक प्रेक्षकांना एखाद्या गोष्टीतले बारकावे सांगण्याचाच हा फक्त उद्देश आहे, कोणाच्या घरात डोकावण्याचा नाहीये। तर अशा पद्धतीचं जर राजकारण आणि समाजकारण होणार असेल आणि याच नेत्यांनी जर अगदी विनोद गोसाळकरांनी परवा उदेश पाटेकर यांना विभाग प्रमुख बनवताना सुद्धा उद्धव ठाकरेंकडे प्रचंड मोठ्या प्रमाणात त्याच्या विरोधात लॉबिंग केलं होतं, पण उद्धव ठाकरेंनी त्यांच्या बरोबर आलेल्या सगळ्या नेत्यांचं मत आणि मन परिवर्तन केलं आणि उदेश पाटेकर हे विभाग प्रमुख झाले। अर्थात उदेश पाटेकर यांनाही तितकी काही गुणवत्ता अजून साध्य करता आलेली नाहीये आणि तसं त्यांना करता आलेलं नाहीये। आता महापालिका निवडणुकीमध्ये ते काय करतील बघणं हा एक वेगळा मुद्दा आहे। पण शिवसेनेतल्या अनेक नेत्यांना विनोद गोसाळकर यांनी प्रचंड दुखावले आणि स्थानिक पातळीवर तर विराट कोहलीने जितकी शतकं केली आहेत बहुधा त्याच्यापेक्षा कैक पटीने विनोद गोसाळकरांनी राजकीय वाटोळं केलेल्यांची संख्या ही अचंबित करणारी आहे। आणि हे सगळं उद्धव ठाकरे उघड्या डोळ्यांनी बघून मूग गिळून गप का बसतायत, कारण त्यांचं विनोद गोसाळकर यांच्यावर प्रचंड प्रेम आहे। महिंद्रा अँड महिंद्रामध्ये नोकरीला असलेले विनोद गोसाळकर हे आता तिथे भारतीय कामगार सेनेचे नेते पण आहेत। अनेक पदं त्यांच्याकडे होती आहेत। छत्रपती संभाजीनगरमध्ये चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवेंसारखे नेते सुद्धा तिथल्या निर्णयाच्या बाबतीत विनोद गोसाळकरांच्या मताला आणि मनाला खूपच महत्त्व देतात। मग असं सगळं असणाऱ्या विनोद गोसाळकरांच्या सुनेला जर शिवसेना सोडायची असेल किंवा उद्धव ठाकरेंना नकार तिला द्यायचा असेल तर तिचा गॉडफादर हा स्वतः विनोद गोसाळकर हे घरात बसलेले आहेत की दुसऱ्या पक्षात एखादा तिचा कोणी गॉडफादर आहे का, हा सुद्धा विषय तितकाच महत्त्वाचा आहे। एखाद्या साध्या शिवसैनिकाने किंवा तळाच्या एखाद्या पदाधिकाऱ्याने जर छोटी चूक केली तर ठाकरेंच्या दरबारी त्याला देहदंड असाच राजकीय देहदंड असंच प्रायचित्त असतं। पण तीच गोष्ट शिवसेनेतल्या या काही विशिष्ट नेत्यांना आणि बारबाई कारस्थान्यांना मात्र नसते। आणि त्यामुळे आज जे विनोद गोसाळकरांच्या बाबतीत घडलेलं आहे किंवा त्यांची सून जो काही दुसरीकडे जाण्याचा विचार करत असताना किंवा पक्ष सोडण्याचा विचार करत असताना ती उद्धव ठाकरे यांना सुद्धा जुमानत नाहीये किंवा त्यांच्या बोलावण्याला मान देत नाहीये, याच्यावरून उद्धव ठाकरे यांच्या समोरच्या राजकीय अडचणी काय आणि कशा स्वरूपात वाढल्या आहेत हे आपण समजू शकतो। मित्रहो, हे शिवसेनेचे काही असे नेते जे त्या भागामध्ये
शिवसेनेचं काम करतोय असं म्हणत उद्धव ठाकरेंसमोर एक सांगतात आणि बाहेर जाऊन सूडचक्राने वागतात किंवा आपल्या पदाखालच्या इतर छोट्या पदाधिकाऱ्यांचा राजकीय बळी घेतात, हे विनोद गोसाळकरांच्या रूपाने समोर आलेलं एक वास्तव आहे। मला सांगा, डॉक्टर शुभा राऊळ या आपल्या कर्तृत्वावर जर डॉक्टर असून मुंबईच्या शिवसेनेच्या नगरसेविका होऊन जर महापौर झाल्या तर त्यांच्या कार्यकौशल्याची नेमकी चूक काय? स्वतः माध्यमांमध्ये असून महाराष्ट्र राज्य एड्स कंट्रोल सोसायटी सारख्या संस्थेमध्ये काम करून राजकीय पक्ष आणि राजकीय पद भूषवणाऱ्या शीतल म्हात्रेची चूक काय होती? मनीषा चौधरी यांना ज्या पद्धतीचा त्रास विनोद गोसाळकरांनी दिला त्यांची चूक काय होती? ही मी तुम्हाला 3 प्रातिनिधिक महिलांची उदाहरणं सांगितली की जी पोलीस दप्तरी नोंदवण्यात आलेली आहेत। ज्या पद्धतीचा त्रास शीतल म्हात्रे यांना दिला गेला, हा त्रास जर मित्र हो तुम्ही कधी त्यांच्या तोंडून ऐकलात, 2012 आणि 13तलं हे मी जे प्रकरण आपल्याला सांगतोय कारण मी त्या स्वतः सगळ्या गोष्टीचा जिता जागता साक्षीदार होतो, पत्रकार म्हणूनही आणि शीतल म्हात्रे यांना ओळखणारा एक सदग्रस्त म्हणूनही। पण या सगळ्या गोष्टी उद्धव ठाकरेंनी सोयीस्करपणे नजरेआड केलेल्या विनोद गोसाळकरांनी आज उद्धव ठाकरेंना असं सांगितलंय की तेजस्विनी गेली तरी मी तुमच्या बरोबर आहे। याचं कारण काय मित्र हो, तर दोन्हीकडे आपली नय्या पार होत राहिली पाहिजे, हाच एक निव्वळ स्वार्थी उद्देश आहे याच्यामधला। ठाकरेंची चिंता किंवा ठाकरेंबद्दलचं प्रेम हे सगळं फिजूल आहे। जेव्हा जेव्हा ज्या पक्षाची सरशी होईल तो आपला पक्ष असेल आणि त्या पक्षाची कॉलर वरती करत हे नेते सुखन्वय आपली संस्थानं आणि दुकानं चालवत राहणार आहेत। सामान्य कष्टकरी कार्यकर्ता जो आहे तो मात्र पक्षाची आंदोलनं आणि स्वतःचं रोजचं जगणं याच्यामध्ये पिचून गेलेला आहे आणि पिचून जाणार आहे। हे नेते आणि हे कार्यकर्ते या नेत्यांना दिसणार नाहीत कारण उद्धव ठाकरेंनी विनोद गोसाळकर सारख्या नेत्यांच्या प्रेमाचं झापडं स्वतःच्या डोळ्यावर ओढून घेतलेलं आहे आणि त्यामुळेच अगदी कोकण असेल, मराठवाडा असेल, विदर्भ असेल, मुंबई, ठाणे या सगळ्या ठिकाणी हेच सुरू आहे। आणि आत्ता जर तेजस्विनी गोसाळकर भेटीला यायला नकार देते तर उद्धव ठाकरे यांना आणखी कोणत्या वाताहतीची प्रतीक्षा आहे, हा सामान्य आणि कडवट शिवसैनिकांसमोरचा प्रश्न आहे। मित्र हो, आपल्या परिसरामध्ये किंवा आपल्या भागामध्ये विनोद गोसाळकर यांच्यासारखा मनमानी करणारा आणि उर्मटपणे कार्यकर्त्यांबरोबर वागणारा नेता आहे काय? किंवा त्यांच्यासारखं संघटन कौशल्य असणारा नेता आहे काय? आपल्या परिसरात असलेल्या शिवसेनेच्या चांगल्या नेत्याचं नाव आपण आम्हाला कळवा। त्याचबरोबर शिवसैनिकांना दुखावणाऱ्या नेत्याचं नावही आपण आमच्या कमेंट बॉक्समध्ये कळवा। ती नावं आता आमच्या माध्यमातून तरी आम्ही उद्धव ठाकरेंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय। बघूया परिस्थिती बदलते काय। मित्र हो, हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला असेल असं मी समजतो आणि जर तो पाहिला असेल आणि तुम्हाला तो आवडला असेल तर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा 20% राजकारण आणि 80% समाजकारण मानणारा जो काही वर्ग आहे तो वर्ग अजूनही पुढची आणखी काही वर्ष जिवंत राहण्यासाठी आणि शिवसेना ही 4 अक्षरं कायम राहण्यासाठी आपण हा व्हिडिओ जितका होईल तितका व्हायरल करा। आपण शिवसेना प्रमुखांचं स्वप्न चिरंजीव ठेवण्यासाठी एक प्रयत्न तुमच्या आणि माझ्या माध्यमातून करूया। पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वतःची काळजी घ्या। धन्यवाद।